ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 237, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. हे योगिन, त्वां सदा परिचिंतयन् अहम कथम विद्या. भगवन, केषु केषु भावेषु च त्वं मया चिंत्यः असि. हे योगेश्वरा, मी कशा प्रकारे सदा चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवन, कोणकोणत्या भावाने मी आपल्या कोणकोणत्या विभूतींचे चिंतन वा ध्यान करावे. जी कैसे मी या जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणू वाघवे, तरी चिंतनची न घडे. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करून देई योगू आपुला. महाराज, मी आपल्याला कसे जाणून घ्यावे? आपल्याविषयी काय जाणून मी आपले सदा चिंतन करावे? जर आघवे म्हणजे सर्वत्र व सगळे तूच आहेस असे म्हणावे, तर माझ्याकडून आपले चिंतन घडणार नाही. म्हणून पूर्वी आपले जे भाव वा विभूती तू ज्या उद्देशाने संक्षेपाने सांगितल्यास, त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ज्या ज्या विभूतींच्या ठाई तूच आहेस असे जाणून तुझे चिंतन करण्यास मला सायास म्हणजे कष्ट वा श्रम होणार नाही. अशी तुझ्या प्राप्तीची युक्ती वा तो आपला विभूती योग तू मला विवळ म्हणजे स्पष्ट करून सांग. हे जनार्दन, आत्मनः योगम च विभूतिम विस्तरेण भूयः कथय. अमृतम शृण्वतः हिमे तृप्तीही न असती. हे जनार्दना, तो आपला आत्मयोग आणि आपल्या विभूती मला पुन्हा विस्ताराने सांगा. कारण आपले अमृतासारखे मधुर बोल कितीही ऐकले तरी माझी तृप्ती होत नाही. आणि पुसलिया जया विभूती, त्याही बोलाविया भूतपती. येथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. तरी हा भाव मना झणे जाय हो जनार्दना. पै प्राकृता ही अमृतपाना, नान म्हणवे जेवी. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर. तरी दिहाचे पुरंदर, चौदा जाती. ऐसा कवण एक शिराब्धीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासू. तयाचाही मिठांशू, जे पुरे म्हणो नेदी. तया पावळ्याही येतुलेवरी, गोडीयेची आथी थोरी. अगते तव अवधारी, परमामृत साचे. हे भूतपते, मी ज्या विभूतींबद्दल तुम्हाला विचारले आहे त्याही मला सांगा. या प्रसंगी पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचे असे जर म्हणाल, तर हे जनार्दना, असा भाव कदाचित आपल्या मनात येईल, पण तसे होऊ देऊ नका. कारण अहो, जगात सामान्यतः प्राप्त झालेल्या अमृतासारखे पान करतानाही आता नको असे म्हणवत नाही. जे अमृत हे काळकूट विषाचे सहोदर म्हणजे सख्खे भावंड आहे. मृत्यूच्या भयाने अमर होण्यासाठी देवांनी जे अमृत प्राशन केले, आणि तरीही ब्रह्मदेवाच्या दिहाचे म्हणजे एका दिवसात 14 पुरंदर म्हणजे इंद्र होऊन जातात. अशा कोणा एका क्षीराब्धीमधील रसावर अमृतपणाचा आभास व्यर्थच निर्माण झाला आहे. आणि तशा त्या अमृताची गोडी देखील सेवन करणाऱ्याला आता पुरे असे म्हणू देत नाही. त्या पाबळेही म्हणजे हलक्या दर्जाच्या अमृताच्या गोडीलाही जर एवढी थोरवी प्राप्त झाली आहे, तर मग असे पहा की आपले बोलणे अवधारी म्हणजे लक्षपूर्वक ऐकून ध्यानात ठेवणे हे खरोखर परमज्ञानामृताचे सेवन करण्यासारखे आहे. जे मंदरा चळू न ढाळिता, क्षीरसागर न ढवळिता, अनादि स्वभावता आयते आहे. जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रसगंध. जे भलतयाही सिद्ध, आठवलेची पावे. जयाची गोठीची ऐकत खेवो, आघवा संसारू होय वावो. बळिया नित्यता लागे येव्यो, आपण पेया. जन्म मृत्यूची भाख, हारपोनी जाय निशेख. आत बाहेरी महासुख, वाढोची लागे.
मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊन ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे, पुरे म्हणू न शके. जे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदराचल पर्वताला न हलविता व क्षीरसागराचे मंथन न करता स्वभावताच आयते अनादि सिद्ध आहे, जे द्रवरूप नाही व बद्ध म्हणजे घनरूपही नाही, ज्याचा रस म्हणजे गोडी व गंध कसे आहेत हे समजत नाही, आणि भक्तिभावे मनपूर्वक स्मरण केले असता वाटेल त्याला सिद्ध होते, म्हणजे त्याचा अनुभव येतो. ज्याची नुसती वार्ता ऐकता क्षणीच अवघा संसार व्यर्थ व मिथ्या ठरतो, आणि कधीही न ढळणारी बळकट नित्यता आपोआपच प्राप्त होते. जन्म मृत्यूची भाख म्हणजे भाषा व वार्ता निःशेख म्हणजे समूळ नष्ट होते, आणि अंतर्बाह्य आत्मज्ञानाचे महासुख वाढीस लागते. मग दैवगतीने जर ते परमामृत सेवन करण्याचा योग आला, तर सेवन करणारा आपण स्वतःच परमामृत स्वरूप होऊन राहतो. असे जे ज्ञानामृत ते तू मला देत असताना माझे चित्त आता पुरे असे म्हणू शकत नाही. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.